हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण साऊथ इंडियन स्टाईल सांबार आणि त्याचबरोबर एकदम क्रिस्पी असे मेदूवडे कसे तयार करायचे ते बघणार आहोत। दोन्ही पदार्थांची रेसिपी नो फेल रेसिपी आहे। अशा पद्धतीने जर सांबार केला तर खूप छान लागतो आणि त्याचबरोबर वडा देखील अजिबात बिघडत वगैरे नाही। तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे कुकर, त्याच्यामध्ये अर्धा वाटी इतकी तुरीची डाळ घातलेली आहे, त्याच्यामध्ये 5 पट इतकं पाणी घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचे आणि 1 टीस्पून इतकी हळद घालायचे। थोडंसं असं त्याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात। पहिली शिट्टी हाय फ्लेमला करायची आणि नंतरच्या सर्व शिट्ट्या ज्या आहेत त्या लो टू मीडियम फ्लेमला करायच्यात। त्यानंतर इथे मी एक सकाळी 5 वाजता उठून डाळी भिजत घातल्या होत्या। तर 2 वाटी इतकी उडदाची डाळ आणि त्याच्यामध्येच 2 चमचे इतकी चणा डाळ घालायचे। चणा डाळीने एक अल्ट्रा क्रिस्पीनेस किंवा एक एक्स्ट्रा क्रिस्पीनेस येतो वड्यांना आणि खूप छान लागतात वडे। तर त्यातलं जे पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं, ते पाणी वापरायचं नाहीये आणि एका चाळणीवरती डाळ जी आहे ती आपल्याला थोडीशी एक 10 मिनिटांसाठी नितळत ठेवायची। तर एक 5 ते 10 मिनिटांनंतर डाळी जे आहेत त्यातलं सगळं पाणी जे आहे ते सगळं पूर्णपणे नितळल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं करून डाळ आपल्याला वाटून घ्यायची। एकदम जास्त घ्यायची नाहीये, कारण चणा डाळ जी आहे ती वाटायला थोडासा वेळ लागतो ॲज कम्पेअर टू उडदाची डाळ। त्याच्यामध्ये 2-3 चमचे इतकं दुसरं पाणी घालायचे आणि झाकण लावून बारीक असं त्याला फाईन पेस्ट त्याची तयार करून घ्यायची। अधूनमधून चेक करायचे चणा डाळीचे छोटे छोटे असे तुकडे राहिले जातात तर ते व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचे। इथे कुकरच्या चिट्ट्या देखील झालेल्या आहेत, कुकर मी बंद करून घेतलाय आणि इथे आपलं वाटण जे आहे किंवा जे बॅटर जे आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे। एकदा चेक करून घ्यायचं हाताने, थोडंसं रवाळ लागतं का नाही ते बघायचं। एकदम फाईन पेस्ट त्याची तयार करायची, जरा सुद्धा रवा लागता कामा नये। तर इथे आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। इन केस जर तुम्हाला सकाळी उठून जर भिजत घालायचं नसेल तर एकतर तुम्ही रात्रीच भिजत घाला किंवा मग सकाळी जसं तुम्ही उठाल तसं भिजत घालून मग दुपारच्या वेळेला केलं तरी चालेल, पण एक साधारण 4-5 तासासाठी डाळी ज्या आहेत त्या भिजल्या पाहिजे। त्यानंतर हे जे पीठ आहे ते आपल्याला 5-6 मिनिटांसाठी चांगलं फेटून घ्यायचंय, मस्तपैकी त्याला गोल करून मिक्स करायचंय। एकदम फ्लफी झालं पाहिजे, असं फुललं पाहिजे ते पीठ आणि हाताला एकदम असं हलकं लागलं पाहिजे। तर हे जे पीठ आहे ते व्यवस्थित झाले का नाही ते चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि थोडासा पिठाचा गोळा त्या पाण्यात घालायचा आहे। तो गोळा लगेच टाकल्या वरती येऊन तरंगला पाहिजे, तर आपलं समजून जायचं की पीठ आपलं चांगलं झालंय। इन केस जर पाणी जास्त झालंच पिठामध्ये किंवा मिक्सरमध्ये वाटताना डाळ वाटली जात नाही म्हणून तुम्ही जर पाणी जास्त ॲड केलं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडासा रवा, बारीक रवा आणि किंवा मग तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता। तर इथे आपलं बॅटर झाले तयार, ते आता मी साईडला ठेवून देते एक 5-10 मिनिटांसाठी, तोपर्यंत मी माझी सांबारची तयारी करून घेते। तर एका पॅनमध्ये 2 चमचे इतकं तेल घातलंय आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातले 1 चमचाभर इतकी आणि ती व्यवस्थित अशी तडतडू दिली। त्यानंतर आपल्याला सुकलेली लाल मिरची घालायची, जी घरात असेल ती। इथे मी बेडगी मिरचीचा वापर करते, तुमच्याकडे जर छोटे ते गुंटूर मिरच्या असेल त्याही वापरू शकता। एक 7-8 पानं कढीपत्त्याची टाकली, तीही चांगली तळून घेतली आणि एक लांबट असा पातळ एक कांदा चिरून घेतलाय। तुम्हाला जर मद्रासी कांदे जर भेटले तर तुम्ही त्याचा वापर करू शकता, मला भेटले नाहीत म्हणून मी नेहमीचा कांदा वापरलाय। कांदा व्यवस्थित तळून झाल्यानंतर आता आपल्याला ज्या भाज्या आवडतात सांबारमध्ये त्या घालायच्या। तर इथे मी अर्धा गाजर बारीक चिरून घेतलाय, भोपळा मला फार आवडतो म्हणून मी भोपळा जरा जास्त घातलाय, शेवग्याची शेंग फारशी आवडत नाही म्हणून मी ती थोडीशीच घातली, एक वांग बारीक असं चिरून घातलंय आणि दुधी इथे वापरलेली आहे आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा आपल्याला मिक्स करायच्यात। गॅस जो आहे तो लो फ्लेमला ठेवायचा, फुल फ्लेमला गॅस ठेवायचा नाही। झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी थोड्याशा भाज्या ज्या आहेत त्या वाफवायच्या। इथे आपला कुकर थंड झालेला आहे, कुकरमध्ये तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती एकदम विरघळली आहे, इथपर्यंत ती डाळ शिजलेली आहे आणि अशीच डाळ आपल्याला तयार करायची। आता मला सांबार जास्त बनवायचे म्हणून मी 1 तांब्या इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। एक 5-6 मिनिटांनंतर भाज्या देखील आपल्या बऱ्यापैकी मऊ झालेल्या आहेत। गॅस जो आहे तो आता थोडासा फास्ट करायचा, त्याच्यामध्ये 1 चमचा इतकी आपल्याला हळद घालायची, 1 टीस्पून इतकी आणि चवीपुरतं मीठ घालायचे। त्याचबरोबर आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे, टोमॅटोचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तुम्हाला जर जास्तच आंबट आणि जास्त टोमॅटोवाला जर सांबार आवडत असेल तर। इथे मी 2 टोमॅटो घातलेले आहेत, मीडियम साईजचे असे कापून व्यवस्थित असं त्याला मिक्स केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला सांबार मसाला। तर 2 चमचे इतकं सांबार मसाला आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा। इथे मी रेडीमेडवाला वापरते, तुम्हाला जर घरगुती तयार करून जर घालायचं असेल तोही घालू शकता, त्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे। तर आता मसाल्यांबरोबर सर्व भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा मिक्स करायच्या
आणि लो फ्लेमला थोड्या 1-2 मिनिटासाठी ठेवायच्या. झाकण वगैरे ठेवायची नाही आहे. आपल्याला भाज्या ज्या पूर्णपणे विरघळवायच्या नाही आहेत किंवा टोमॅटो विरघळवायचा नाही आहे. तर आता जे पाणी आपण गरम करून घेतलं होतं ते मी त्या डाळीमध्ये घालते, त्याच कुकरमध्ये, आणि त्याच्यामध्येच आता त्या सगळ्या भाज्या आपल्याला टाकायच्यात. अशा पद्धतीने सांबार केल्यानंतर सांबार खूप छान लागतो. ते एकदम जे कुकरमध्ये टाकून जे करतात ना तसं सांबार मला तरी आवडत नाही, कारण मी 2-3 वेळा ट्राय केला आहे तसावाला, पण तितकी तशी फारशी मला टेस्ट आवडली नाही आहे. पण असा सांबार खूप भारी लागतो. झाकण ठेवून द्यायचं आणि 1-2 ते 3 शिट्टे करायच्या आणि गॅस जो आहे तो लो ठेवायचा. एकदम फास्ट गॅसवर केला तर सगळा मसाला बाहेर येऊन जाईल आणि सांबारची काही टेस्टच राहणार नाही. इथे त्या पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे, कढीपत्ता बारीक बारीक असा कापून घातला आहे, कोथिंबीर खूप सारी वापरली आणि थोडेसे जिरे घातलेत. त्याच्यामध्येच तुम्ही ओलो खोबऱ्याचे बारीक असे तुकडे घालू शकता किंवा मिरची देखील घालू शकता. मला मिरची काढून खायचा कंटाळा येतो म्हणून मी मिरची घातलीच नाही आहे. व्यवस्थित असं त्याला परत असं मिक्स करायचं आणि इथे आपलं मेदूवड्याचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि इथे आपल्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत. बघितलं तुम्ही मसाला जरासा बाहेर येतो तर तितका तरी येणारच, कारण कुकर एकतर माझा छोटा झाला आहे आणि भाज्या म्हणजे वरपर्यंत आल्या होत्या त्या भाज्या. तर इथे आपला सांबार हा 95% तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला घालायचं आहे गूळ. तर जसं तुम्हाला गोडपणा आवडतो तसा तुम्ही त्याच्यामध्ये गूळ घालू शकता. आणि त्याचबरोबर थोडंसं चिंचेचं पाणी, 1 अर्धा वाटी इतकं चिंचेचं पाणी घातलेलं आहे. आणि आता एक विस्करने चांगलं त्याला व्यवस्थित असं विस्क करून घ्यायचं. ह्या स्टेजला सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या ऑलमोस्ट विरघळल्या जातात. ज्या व्यवस्थित टोमॅटो म्हणा किंवा दुधी वगैरे म्हणा ते सगळं विरघळून जातं आणि एक थिकनेस येतो सांबारला. खूप सारी इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता लो फ्लेमला एक मस्तपैकी 5 मिनिटासाठी सांबार शिजवायचं आणि इथे आपला मस्त असा सांबार जो आहे तो तयार होईल. तर सांबारची जर रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आता आपण बनवायला घेऊया मस्तपैकी असे मेदूवडे. तर मेदूवडे तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी ते थोडंसं एका भांड्यामध्ये पीठ काढून घेतलंय आणि हाताला मी तेल लावले, पाणी नाही तेल लावलेलं आहे. आणि जेवढा आपल्याला मेदूवडा तयार करायचा तेवढं मी पीठ हातावर घेतलंय, थोडासा त्याला गोल तयार करून घेतलाय त्याचा आणि नंतर मेदूवड्याचा आकार दिलाय. आकार जमला ठीक, नाही जमला तर सरळ भजे करायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये शेप आकार वगैरे बघायचं नाही, चवसुद्धा तेवढीच मॅटर करते, मेन चवच असते आकारापेक्षा. आणि इथे मला जमतायत म्हणून मस्तपैकी मी ते तेलामध्ये टाकलंय आणि तेल जरा जास्तच कडक गरम होतं म्हणून मी आधी तो थोडासा तळून घेते, नाही तर मग तो चिपकून बसेल. तो थोडासा असा व्यवस्थित तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून झाल्यानंतर इथे मी दुसरा वडा टाकते आणि तोही व्यवस्थित आता तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने इथे आपले मेदूवडे जे आहेत ते तयार होतात. व्हिडिओ जर आवडला असेल आजचा तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीबरोबर तो शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा एक अजून साऊथ इंडियन स्टाईल कुठली तरी रेसिपी मी आणेन पुढच्या शनिवारी. तर तोपर्यंत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपले मस्त असे गोल गोल मेदूवडे तयार झालेत. बाय.